नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर। इथे मी असं चमचमीत अंडा मसाला बनवणार आहे। सर्वजण हे बनवतच असतील, पण मी थोडं हे वेगळ्या पद्धतीने बनवते, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। सर्वप्रथम आपण इथे अंडे शिजवून घ्यायची आहेत। जेवढी तुम्हाला आवश्यक असतील तेवढी तुम्ही अंडी शिजवून घ्या। हवं तर तुम्ही हे आपल्या गॅसवर एक पातेलं ठेवून त्यात पाणीच्या साह्याने उकडून घेऊ शकता, पण माझ्याकडे ते भांडं अवेलेबल आहे, मी त्या पद्धतीने उकडून घेतले आहे। यात आपल्याला 4 टमाटे लागणार आहेत व 2 कांदे। ह्यांना छान बारीक बारीक कापून घ्यायचं आहे। तेल अगदी कडकडीत गरम करायचं आहे। हाय फ्लेमवर आपल्याला हे सर्व प्रोसेस करून घ्यायची आहे। आता यात कांदा गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। जेवढं हे कांदा आणि टमाट्याचं प्रमाण आहे त्याच्यामध्ये तुम्ही 6 अंडीचं इझिली करू शकता, पण मी ते 4च अंडी वापरली आहे। यात आलं लसूण पेस्ट आहे, ती आपण ॲड करून घ्यायचं आहे आणि त्यालाही एकदा परतून घ्यायचं आहे। जसे ही दोन्ही गोष्टी परतून जातील, आपण बारीक चिरलेले टमाटर आहे तेही परतून घेऊया। टमाटर हे आणि कांदा हे अगदी बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे, कारण की ते गळून व्हायला मदत होईल। आता आपण टमाटरही बारीक करून घेतलं होतं, तेही आपण कट करून घेऊया। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याचं प्रमाण कमी जास्तही करू शकता, काही हरकत नाही। आता हे इथपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं की थोडं ते गळून जाईल। आता तुम्हाला व्हिडिओमध्ये एक अंदाज लागलाच असेल की हा आपला कांदा टमाट्याचा मसाला गळून गेला आहे। आता यात घरगुती आपले जे मसाले आहेत ते आपण ॲड करूया। हळद, धनेजिरे पूड आणि यात आवर्जून कांदा लसूण मसाला घाला, त्याने चव अगदी छान येते। लाल तिखट हे तुमच्या चवीनुसार नक्कीच घाला आणि मीठ हेही चवीनुसार घाला। आता इथे एक सिक्रेट मसाला जेणेकरून आपला हा अंडा मसाला एकदम अप्रतिम लागेल, तो म्हणजे आपला चिकन मसाला। चिकन मसाला यात 1 ते 1.5 चमचा तुमच्या अंड्याच्या प्रमाणावर तुम्ही ॲड करून घ्या। आता तुम्ही बघू शकता मिश्रण कशा प्रकारे दिसत आहे। हे एकदम असं मॅश करून घ्यायचं थोडं थोडं आणि जवळजवळ यात अर्धा ग्लास पाणीचा वापर केला आहे। पाणी ॲड केल्याने काय होणार, या स्टेजला हे थोडं गळून जायला आपल्याला मदत होईल। आता सतत थोडंसं ढवळून घ्या आणि हाय मीडियम फ्लेमवर ह्याला थोडं शिजू द्या। सोबतच माझी अंडी शिजून झाली होती आणि त्यात मी आता थंड पाणी घालून घेते, जेणेकरून आपण अंडी लवकरच त्यात ॲड करून घेऊया। आता ही उकडलेली अंडी पूर्ण सोलून घ्यायची आहेत आणि याचे मधून 2 तुकडे करून घ्यायचे आहेत। आता या 2 तुकडेमधले जे एका अंड्याचा पूर्ण गर आहे, आतला जो गर असतो ना येल्लो कलरचा, तो आपल्याला आपल्या अंडा मसाल्यात वापरायचा आहे। त्याने काय होतं, आपला हा अंडा मसाला आहे त्याला एक घट्टसरपणा येतो आणि आपली ग्रेव्ही जी थोडीशी ग्रेव्ही बनते ना, ती चवीला छान लागते। तर तुम्ही असं तुमच्या घरी नक्की करता ना, तुम्ही कोणत्या प्रकारे अंडा मसाला बनवता आणि जर तुम्ही या प्रकारे जर अंड्याची भाजी बनवता तर त्याचं तुमच्या भाषेत काय नाव आहे तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आता तुम्ही बघू शकता अंड्याचे मी काप केले, अंडे त्या मशीनवर फार छान शिजले आहेत। तुम्ही बघू शकता माझं अंड अजिबात क्रॅक झालं नाहीये, नाही कच्चं राहिलंय। आता एक अंड्याचा गर आहे तो मी काढून घेतला आहे, गर म्हणजे पिवळच समजा। आता त्याला आपण या मसाल्यात ॲड करूया। मसाला तुम्ही बघू शकता मस्त असा शिजून आलेला आहे। आता यात थोडं मॅश करून ह्याला आपण एकजीव करून घेऊया। हा मसाला इथपर्यंत रस्सेदार आणि थोडा ओलसर चपातीसोबत खाण्यायोग्य आहे। आता यात अंडी अशी सोडून घेऊया आणि थोडंसं कोथिंबीर साईड बाय साईड कट करून घ्या। आता ह्याला अगदी हलक्या हाताने तुम्हाला हलवायचं आहे, जेणेकरून सर्व अंड्यातील पिवळसर भाग बाहेर येऊ नये। हलक्या हाताने एकदा पूर्ण मिक्स करून घ्या आणि आता गॅसची फ्लेम बंद करून घ्या। अशा प्रकारे आपला अंडा मसाला हा रेडी आहे। चपातीसोबत तर एक नंबरच लागतो। नक्की करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। व्हिडिओ माझा कसा वाटला ते मला सबस्क्राईब करून नक्कीच सांगा। चला तर बाय, थँक्यू फॉर